शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी वैशाली। आज 19 सप्टेंबर सायंकाळचे 5:30 वाजले आहेत। राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला ब्रेक लागला असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे। आज रात्री आणि उद्या आपल्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल याची सविस्तर आणि अचूक माहिती आपण आता जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम पाहूया गेल्या 24 तासात पावसाने राज्यात काय चित्र निर्माण केले। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात तब्बल 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली। हिंगोली आणि पुणे शहराच्या आसपासच्या भागांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला। या व्यतिरिक्त रायगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या। मात्र जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पूर्व विदर्भात हवामान कोरडे होते। आता वळूयात सध्याच्या हवामान स्थितीकडे। मान्सूनच्या परतीची रेषा अजूनही पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये स्थिर आहे आणि त्यात पुढे कोणतीही वाटचाल झालेली नाही। या उलट दक्षिण मराठवाड्यावर एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। सायंकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार लातूर, बीड, जालना, अहिल्यानगर, नाशिक तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये पावसाचे दाट ढग सक्रिय आहेत। आता पाहूयात आज रात्रीचा आणि उद्याचा सविस्तर अंदाज। आज रात्री पावसाचा जोर धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर आणि नांदेड या पट्ट्यात अधिक राहील। तालुका पातळीवर विचार केल्यास कोपरगाव, राहता, संगमनेर, नेवासा, पाथर्डी, आष्टी, शिरूर कासार, केज, अंबाजोगाई, औसा, लातूर, मालेगाव आणि सटाणा या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। यासोबतच सोलापूर, सातारा, पुणे, कोकणातील सर्व जिल्हे आणि सांगली जिल्ह्यातही रात्री पावसाच्या सरी बरसतील। आता पाहूया उद्या म्हणजेच 20 सप्टेंबरचा अंदाज। उद्याही राज्यात पावसाची स्थिती कायम राहील। पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर कोल्हापूर, सांगली, कोकणातील सर्व जिल्हे, नाशिक, मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि यवतमाळ येथे मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे। उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या ते मध्यम सरी बरसतील। भारतीय हवामान विभागानेही उद्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे। नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। 21 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होऊन तो प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांपुरता मर्यादित राहील। या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज। हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।